PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे मेड फॉर इच अदर, भाग 19. लेखिका प्राची सुळे. कमिशनर पाठारे सर्वांवरून त्यांची करडी नजर फिरवत होते. देविकाला पाहून त्यांना खूप आनंद झाला. या सगळ्यावर पडदा पडण्याची वेळ आली, पण आता इथे जे काही होईल ते अजून एका व्यक्तीला समजणे गरजेचे आहे. त्यांनी त्यांच्या टेबलावरचा फोन उचलला व नंबर डायल केला. पलीकडून आवाज येण्याची वाट पाहू लागले आणि त्यांना हॅलो असा आवाज ऐकू आला. कथा आता पुढे. कमिशनर पाठारेंनी कॉल लावला. पलीकडून आवाज आला, हॅलो. हॅलो सावकार साहेब, मी पाठारे बोलतोय. पाठारे साहेब, लागला का माझ्या मुलीचा शोध? सावकार, तुम्ही आता इथे येऊ शकता का? कमिशनर साहेबांनी विचारले. कुठे? मुख्यालयात बोलताय? अहो पण का? म्हणजे देविकाबद्दल काही कळलं का? काय झाले? कशी आहे ती? पाठारे साहेब, माझा जीव घाबरा झालाय. काय झालं माझ्या देविकाला? सांगा मला. सावकार स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हते. त्यांना खूप मानसिक दडपण आले होते. सावकार थांबा, अजिबात पॅनिक होऊ नका आणि काळजीही करू नका. देविका सुखरूप आहे आणि आत्ता या क्षणी ती माझ्यासमोर उभी आहे, म्हणून तुम्हाला इथे बोलावतोय. सावकारांची हालत बघता पाठाऱ्यांनी जास्त ताणून धरले नाही. काय म्हणता? माझी देवी, माझी मुलगी तुमच्या समोर आहे? मी आत्ता निघालो, येतो लगेच, येतोय मी. सावकार अधीर होत बोलले. हो या, आणि भोलाला बरोबर घेऊन या. पाठारे बोलले आणि त्यांनी फोन ठेवला. त्यांनी पुन्हा एकदा सर्वांवरून नजर फिरवली. पारस आणि विश्वंभर दोघांना त्यांचं भविष्य साफ दिसत होते. आता कुठल्याही परिस्थितीत आपली सुटका नाही. जे वाईट केले ते सूर्यप्रकाशा एवढे स्वच्छ आहे. खोटं बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. देविकाचा वनवास संपला, पण तेही प्राणांवर बेतून. शेवटी पारसने त्याची लायकी दाखवली होतीच. काहीही विचार न करता त्याने आपल्यावर गोळी झाडली. केवळ आणि केवळ अबीरमुळेच आज आपण जिवंत आहोत, सही सलामत आहोत. किती अनंत उपकार करून ठेवलेत या मुलाने माझ्यावर. कसे फेडू हे उपकार? आता सगळं संपलं आहे. मी सुखरूप आहे. कमिशनर काका पारस आणि काकाला त्याच्या कृत्याची सजा देतीलच आणि मी माझ्या बाबांकडे जाईन. पण अबीरपासून दूर होईल. त्याचं काय? राहू शकेन का मी त्याच्यापासून दूर? मला अबीर हवाय, कायमसाठी हवाय. असं अचानक आम्ही आयुष्याच्या एका वाटेवर भेटलो. त्या वाटेवर अजूनही वेगळ्या वाटा होत्या, पण आम्ही दोघे एकाच वाटेवर होतो. याचा अर्थ नियतीलाही आम्ही एकत्र हवे असे आहोत. आम्ही एकमेकांसाठीच संबंध आहोत ना? मेड फॉर इच अदर. देविका विचारांच्या कोशात अडकली होती. अबीर तिच्याकडे पाहत होता. आता थोड्या वेळापूर्वी ही मुलगी आपल्या डोळ्यासमोर असेल, नंतर ती तिच्या घरी आणि मी माझ्या घरी. या छोट्याशा प्रवासात ती अचानक भेटली. तिच्याबद्दल खूप वाटते. ती दूर जाऊ नये असं वाटते, पण ते शक्य नाही. तिच्या आणि माझ्या आर्थिक भिंती मोठी आहे. तिच्या तळवामलाचं त्या नक्कीच कोणतरी भेटेल. आमची सोबत एवढीच असं समजायचं. अबीरचे डोळे नकळत ओले झाले. देविकाने त्याच्याकडे बघायला आणि त्याने डोळे पुसायला एकच भेट झाली. देविकाने त्याच्याकडे बघत डोळ्यांनीच काय असे विचारले. काही नाही. अबीरनेही मंद हसत मान डोलावली. दोघेही काही न बोलता खूप काही बोलत होते, पण मूकपणे. पाठारे साहेबांना फोन आला. त्यांनी घेतला. हवालदार शिंदे लाईनवर होते. हॅलो साहेब, जितूला डॉक्टरनी ट्रीटमेंट केले. त्याची तब्येत स्टेबल आहे म्हणाले. डिस्चार्ज देत आहेत. मग त्याला त्याच्या घरी नेऊ की इथेच घेऊन येऊ? शिंदेने विचारले. त्याला इथेच हेडक्वार्टरला घेऊन ये. त्याची जबानी घ्यावी लागणार. हो आणतो साहेब, शिंदे म्हणाले. शिपाई आत आला. साहेब, व्यंकटेश सावकार आले, तो म्हणाला. पाठव त्यांना आत लगेच. पाठारे बोलले. देविकाचा चेहरा आनंदाने फुलला. कधी आपल्या बाबांना बघते असे तिला झाले. ती केबिनच्या दाराकडे बघत होती आणि तो क्षण आला. उघड्या दारातून सावकार सावकाश चालत येत होते. त्यांची भिरभिरणारी नजर सर्वांवरून फिरली आणि देविकावर स्थिरावली. तिला बघताच ते देविका एवढंच बोलू शकले. पुढच्या क्षणी धावत येऊन देविकाने त्यांना मिठी मारली. दोघांचे अश्रू एकमेकांना भिजवू लागले. ते पाहून अबीर आणि अभिजितचे डोळे भरले, तर पारस आणि विश्वंभरने लाजेने माना खाली घातल्या. कमिशनर पाठारेंच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होते. देविकाने तिच्या बाबांना खुर्चीत बसवले. त्यांचे हात हातात घेतले. बाबा कसे आहात? तिने रडत विचारले. बेटा कसा असणार? तूच एक आसरा आहेस माझा. तू नसताना कसा असणार? फक्त मेलो नाही एवढंच. तोच देविकाने त्यांच्या तोंडावर हात ठेवला. बाबा
परत असं बोलायचं नाही. आता तुमच्यापासून तुमची देविका कधीच दूर जाणार नाही, ती त्यांचे अश्रू पुसत बोलली. परत एकदा शिपाई आत आला. साहेब, हवालदार शिंदे आलेले आहेत, तो म्हणाला. हो हो, पाठव त्याला आत, पठारे म्हणाले. चला देविका सावकार, मिसिंग केसमधले सगळे गिल्टी आणि विक्टीम हजर आहेत. दारातून हवालदार शिंदे आणि जितू आले. जितूच्या नाकावर बँडेज लावलं होतं. त्याला बघताच देविकेच्या पोटात तुटलं. आपल्यामुळे जितू दादांना किती शारीरिक त्रास सहन करावा लागला. तिला स्वतःला खूप अपराधी वाटू लागले. ती जितूकडे जाऊ लागली आणि जितूने तिच्याकडे पाहिले. अचानक समोर वाघ यावा त्याची अवस्था जितूची झाली. मानेनेच नकार देत तो मागे सरकू लागला. चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती. देविका जागीच थांबली. तिला खूप वाईट वाटले. जितूला अबीरने धरले. दोघांनी एकमेकांना पाहिले आणि अबीरने त्याच्या जिगरी दोस्ताला मिठीत घेतले. त्याच्यासाठी त्याला खूप वाईट वाटले. हे काम भांबरेचे होते हे भोलाने आणि इन्स्पेक्टर आशिषने कमिशनर पठारेंना सांगितले होते. ते भांबरेकडे बघत होते, पण भांबरेने कधीच मान खाली घातली होती. शिंदेंनी जितूला खुर्चीत बसवले व प्याला पाणी दिले. तर सावकार साहेब, तुमची मुलगी देविका सुखरूप सापडली आहे. तिने घरातून पलायन का केले, ती कुठे होती, तिला कोणी मदत केली, हे सगळं ती स्वतः सांगेल. देविका, जे सांगशील ते सगळं न घाबरता अचूक आणि खरं सांग. हा तुझा जबाब असेल, जो रेकॉर्ड केला जाईल, कारण तुझी मिसिंग केस नोंदवली गेली आहे. पठारे तिच्याकडे सहानुभूतीने बघत बोलले. त्यांनी इन्स्पेक्टर आशिषला खूण केली. त्यांनी लगेच केबिनमधलं रेकॉर्डिंग ऑन केले. देविकाने एक वार तिच्या बाबांकडे पाहिलं, मग अबीरकडे, आणि डोळे मिटून घेतले. पळण्याच्या आदल्या रात्रीपासून ते आत्तापर्यंत जे जे झाले ते देविकाने सगळं सविस्तर सांगितले. तिने काहीही वेगळं सांगितले नव्हते की चुकीचे. त्यानंतर अबीरचा जबाब नोंदवला गेला. देविका आणि त्याच्या जबाबामध्ये थोड्याफार फरकाने साम्य होते, कारण दोघे एकत्रस्त्र होते. मग जितूचा जबाब रेकॉर्ड केला गेला. त्याने देविका भेटल्यापासूनच सगळं संगतवार सांगितले. इन्स्पेक्टर भांबरेने काहीही न विचारता त्याला नाकावर जो ठोसा लगावला ते सांगितले आणि त्याला पुष्टी म्हणून हवालदार शिंदेची जबानी घेतली गेली. दोषी नसताना एखाद्याला असं मारणं याची भांबरेवर केस फाईल केली गेली. मग भोलाचा जबाब झाला. त्यानंतर अभिजितला विचारले गेले आणि अभिजितने काल रात्री अबीर आणि जितूचे बोलणे ऐकलं. त्याला आपल्या मदतीची गरज पडू शकते म्हणून तो त्यांच्या पाठी आला होता हेही सांगितले. सर्वात शेवटी इन्स्पेक्टर वीरेनने सांगितलेले स्टेटमेंट. पारसने देविकावर झाडलेली गोळी, ती बचावली म्हणून त्याने दुसऱ्यांदा अभिजितवर झाडलेली गोळी. पारसच्या विरुद्ध केस अतिशय स्ट्रॉंग झाली. हत्येचा कट करणे, गोळीबार करणे याबरोबर आणखीन 2 ते 3 गुन्हे त्याच्यावर लावले गेले. इन्स्पेक्टर भांबरेचे निलंबन पक्के झाले व गुन्हेगाराला मदत केल्याप्रकरणी त्याच्यावर केस चालवली जाणार होती. भांबरे अतिशय केविलवाणा झाला. त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं भवितव्य त्याने अंधकारमय केले होते. अजूनही खूप कायदेशीर सुपासकार होणे बाकी होते. बाबा, कधी तुम्हाला भेटला होता आबा पाटलांना सांगा बरं. बाबा, कधी तुम्ही भेटला होता आबा पाटलांना सांगा बरं. आंबेवाडीचे जयसिंगराव घाटगे यांची कन्या मानिनी त्यांच्यासमोर उभी राहून त्यांना फणकाऱ्यात विचारत होती. तिथे तिचा मोठा भाऊ माणिकही होता. तिच्या या विचारण्यावर जयसिंगराव आणि माणिक दोघेही हसले. आर, पर एवढी घाई काय हाय मॅ म्हणतो. वाईस थांब की जरा. आबा पाटील बोलले हाईत ना सांगतो म्हणून. माझा विश्वास हाय त्यांच्यावर. येईल काहीतरी संगावतीकडून. जरा दमानं घे. बाबा बोलले. बाबा, मी कितीही वेळा थांबायला तयार आहे, पण लग्न करेन तर अबीर पाटील याबरोबरच. मानिनी ठामपणे बोलली व तिथून निघून गेली. आपल्या मुलीला अचानक काय झाले हा विचार करत जयसिंगराव तिला जाताना बघत बसले. बाबा, मी कितीही वेळ थांबायला तयार आहे, पण लग्न करेन तर अबीर पाटील बरोबरच. मानिनी ठामपणे बोलली व तिथून निघून गेली. आपल्या मुलीला अचानक काय झाले हा विचार करत जयसिंगराव तिला जाताना बघत बसले. व्यंकटेश सावकार प्रत्येकाची जबानी ऐकत होते. काय घडलं आणि काय घडणार होते हे ऐकून त्यांना धक्का बसत होता, तर मन क्रोधाने पेटून उठत होते. आपला सख्खा लहान भाऊ आपल्या मुलीच्या जीवावर उठेल याची त्यांनी कल्पनाही करवत नव्हती. सारं काही त्याला त्याच्या कुटुंबाला देत आलो, त्याची योग्यता नसतानाही जास्तच. आणि पारस, त्याचं काय? त्याला मोठा मुलगाच मानला होता. पारससाठी त्यांनी त्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार केला होता. त्याच्यासाठी फॅक्टरी काढून देणार होते, सगळा सपोर्ट करणार होते. पण पारस विश्वंभरचाच मुलगा निघाला. त्याच्या ठाई त्याच्या बापाचेच गुण असणार आणि ती उधळली. आता इथे कोणाला माफ करायचा प्रश्नच येत नाही. कशासाठी माफ करायचे? मला आजारी करत होते त्यासाठी?
देविकाला तिच्या स्वतःच्या घरातून रस्त्यावर आणलं त्यासाठी, की हे दोघं त्याही पुढे जाऊन चक्क देविकाला जिवे मारणार होते त्यासाठी? एक जरी गुण चांगला असता तरी त्यांनी माफीचा विचार केला होता. नाही, या दोघांच्या गुन्ह्याला माफी नाही. सावकारांचा निश्चय झाला. आता कमिशनर पठारे साहेब काय बोलतात याकडे त्यांचे लक्ष होते. तिथे असलेल्या प्रत्येकाची चौकशी पूर्ण झाली. रेकॉर्ड केले. देविका, अबीर, अभिजित, जितू, भोला, हवालदार शिंदे, वीरेन, विश्वंभर, पारस आणि इन्स्पेक्टर भांबरे यांच्या विरुद्ध स्ट्रॉंग केस उभी राहिली. कमिशनर पठारे उठून उभे राहिले. सूत्र त्यांनी हातात घेतली. सावकार साहेब, तुम्ही सारं ऐकलं असालच. देविकासोबत काय घडले, ती कोणत्या परिस्थितीत राहिली, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने घेतलेला निर्णय होता आणि तो कुठल्याही संकटात आधी स्वतःचा जीव वाचवणे महत्त्वाचे आणि प्रथम कर्तव्य असते. अबीर या मुलाने तिला स्वतःहून मदत केली नाही, तर देविकाने त्याच्याकडे मदत मागितली व अबीरने केवळ माणुसकीच्या नात्याने मदत केली. या दिवसात काय घडले ते सविस्तर देविकाने सांगितले आहेच. पोलीस गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी असतात ना, की मदत करण्यासाठी? इन्स्पेक्टर भांबरेने सारे नियम मोडले. नीतिमूल्य पायदळी तुडवली. थोड्याशा पैशात वर्तमान विलासी जगता यावं म्हणून स्वतःचा आणि पर्यायाने त्याच्या कुटुंबाचा भविष्यकाळ अंधकारमय केला. पठारे असे बोलले आणि भांबरेने हाताच्या ओंजळीत त्याचे तोंड लपवले. तो किती चुकला याची मोजदास त्याच्याकडे नव्हती. आता राहिला प्रश्न या पिता पुत्र जोडीचा. त्यांनी केवढा मोठा गुन्हा केला हे स्पष्ट दिसते. जर हे दोघे असे विश्वासघातकी वागले नसते तर पुढचं काही घडलेही नसतं. असो, या जर तरच्या गोष्टी आहेत. सगळे पुरावे आपल्यासमोर आहेत. पारस आणि विश्वंभरची केस फाईल होईल, परंतु देविकाला त्यांची कंप्लेंट द्यावी लागणार. कोर्टच त्यांना काय ती शिक्षा करेल. पारस आणि विश्वंभरच्या चेहऱ्यावर चलबिचल झाली. त्यांनी आशेने व्यंकटेश आणि देविकाच्या चेहऱ्याकडे पाहिले, पण दोघांच्या डोळ्यात त्यांच्याबद्दल फक्त राग आणि चीड होती. असायलाच हवी होती. अबीर नसता तर आपण या जगातच नसतो. अबीरचे किती उपकार आहेत माझ्यावर, देविका विचार करत होती. तर आज या मुलामुळेच माझी मुलगी सही सलामत माझ्या समोर उभी आहे, हा व्यंकटेश विचार करत होते. पठारे साहेब, तुमचे उपकार कसे मानू कळत नाहीये. केवळ तुम्ही स्वतः या प्रकरणात लक्ष घातले, पटकन ॲक्शन घेतली, म्हणूनच देविका या प्राणसंकटातून वाचू शकली. तीच एक वेळ माझं जगण्याचं कारण आहे. ती नसती तर कदाचित हा व्यंकटेश सावकारही जिवंत नसता. सावकारांचा आवाज गहिवरला. देविकाने पटकन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. सावकारांनी मायेने त्यावर थोपटले. पण आमच्या दोघांच्या दुःखास कारण असलेल्या माझ्या भावाला आणि त्याच्या मुलाला माफी नाही. मी माफी केले असते, त्याला जे हवे होते ते दिले असते, पण तिचा काही दोष नाही. त्या माझ्या मुलीच्या जीवावर उठले, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सांगा, कसं माफ करू या दोघांना? सावकार बोलत होते आणि सारे शांतपणे ऐकत होते. सावकार, तुम्ही अगदी खरे बोललात. जाणून बुजून केलेल्या गुन्ह्याला माफी नाहीच आहे. तुमचा डिसिजन योग्य आहे. पारसने त्याच्या बहिणीच्या बाबतीत केलेलं कृत्य खूप वाईट आहे. त्यांची कंप्लेंट द्या. सारे पुरावे तर त्यांच्या विरोधात आहेत. मग बघूया त्यांना किती वर्षांची सजा द्यायची ते. पठारे दोघांकडे बघत बोलले. त्याने इन्स्पेक्टर आशिष आणि वीरेनला खूण केली. त्यांना काय करायचे ते समजले. आशिष इन्स्पेक्टर भांबरेला तर वीरेन विश्वंभर आणि पारसला घेऊन केबिनच्या बाहेर जाऊ लागले. दादा, काय चुकलं आमचं? माफ कर आम्हाला. पुन्हा असं नाही करणार. पारसच्या भविष्याचा प्रश्न आहे. माफ कर दादा. देविका, चुकलो ग आम्ही, खरंच चुकलो. विश्वंभरने शेवटचा कविलपणा प्रयत्न केला, परंतु देविका आणि सावकारांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. इन्स्पेक्टर आशिष आणि वीरेन तिघांना घेऊन बाहेर गेले. एवढा वेळ शांत असलेल्या अबीरकडे कमिशनर पठारेंनी पाहिलं. त्यांनी त्याला हाक मारली. अबीर, इकडे ये. अबीर त्यांच्या टेबलाजवळ गेला आणि व्यंकटेश सावकारांनी त्याच्याकडे पाहिले. म्हणजे आता ते त्याचं जास्त जवळ निरीक्षण करत होते. देखणा उमदा होता अबीर. चेहऱ्यात खानदानी तेज होते. समोरच्याला आपलंसं करण्याची नजर होती. काही वेळेस सावकारांची नजर त्याच्यावरून हटलीच नाही. अबीर, तू? कमिशनर बोलले. सर, माझं नाव अबीर आबासाहेब पाटील. आबासाहेब म्हणजे दाजीपूरचे पाटील ट्रान्सपोर्टचे मालक. अबीर पटकन बोलला. काय? तू आबा पाटलांचा मुलगा? तरीच ही परोपकाराची वृत्ती तुझ्या ठायी आहे. आबांना कोण नाही ओळखत. अतिशय निर्मळ मनाचे आणि कायम दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती. मी एकदा की दोनदा सामाजिक कार्यक्रमात भेटलो होतो त्यांना. त्यांचं बोलणं ऐकलं आहे. तुला भेटून खूप आनंद झाला, ते म्हणाले. सर, हा माझा मोठा भाऊ अभिजित पाटील. अबीरने अभिजित दादाची ओळख करून दिली. कमिशनरांनी त्याच्याशी हात मिळवला. बरं का सावकार साहेब, तुम्ही मगाशी माझे उपकार झाले बोललात, पण ते अर्धसत्य आहे. खरं तर अबीरच या श्रेयाचा मानकरी आहे. त्याने तुमच्या देविकाला अगदी सुखरूप आणले आहे, तेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. कौतुक करायचे असेल तर ह्या मुलाचे करा. कमिशनर आनंदाने बोलले. व्यंकटेश सावकार उठले. अबीरजवळ आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मुला,
खूप उपकार केलेस या व्यंकटेशावर. तू मुलासारखाच आहेस म्हणून नमस्कार किंवा तुझे पाय धरू शकत नाही, पण हा बाप तुला मनापासून आशीर्वाद देतो. आयुष्यात तुला जे हवंय ते मिळेल आणि कुठल्याही मदतीची गरज पडली तर विनासंकोच माझ्याकडे ये. मी तुला कधीच नाराज करणार नाही. सावकारांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. अबीरने लगेच वाकून त्यांना नमस्कार केला. पठारे साहेब, 4 दिवसांनी देविकाला 21 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याची मोठी पार्टी देणार आहे आणि एक महत्त्वाची अनाउन्समेंटही करणार आहे. मी तुम्हाला आत्ताच आमंत्रण देत आहे. कृपया स्वीकार करा व अवश्य या. बाकी सविस्तर मी फोन करेनच. सावकार हात जोडून बोलले. नक्कीच येणार मी, प्रॉमिस. पठारे हसून बोलले. धन्यवाद. आता आम्ही निघू का? सावकार बोलले. हो, निघा. पुढची सर्व कार्यवाही झाली की तुम्हाला कळवेन. पठारे बोलले. सर्वांनी त्यांना नमस्कार केला व सगळे केबिनच्या बाहेर पडले. सगळे बाहेर आले आणि सावकार अभिजित व अबीरकडे वळले. मुलांनो, जे आता आत मी पठारे साहेबांना सांगितले तेच तुम्हालाही सांगतो आहे. देविकाच्या बर्थडे पार्टीला आवर्जून या. तुम्ही आलात तर मला खूप बरं वाटेल. बाकी सगळं मागाहून देविका सांगेलच. याल ना? सावकार हात जोडत बोलले. काका, प्लीज हात नका जोडू. येतो आम्ही, जरूर येतो. अभिजित बोलला. भोलाने त्यांना कारचे दार उघडून दिले. सावकार आत बसले. देविका बेबी बस, तो म्हणाला. काका, तुम्ही बसा, मी बसते. असं म्हणून देविका या तिघांकडे वळली. फक्त थँक्यू म्हणून तुमचे उपकार फिटणार नाहीत, मला माहिती आहे, पण तरीही थँक्यू म्हणेनच. मला खूप काही बोलायचे आहे, सांगायचे आहे, पण ती वेळ ही नाही आणि काही गोष्टी न सांगताही कळतात असं बोलतात. तिने अबीरच्या डोळ्यात खोलवर पाहत बोलली. तोही तिच्याकडेच बघत होता. ती काय म्हणते हे त्याच्या हृदयापर्यंत पोचत होते. देविकाने बाजूला उभ्या असलेल्या जितूला पाहिले व त्याच्याकडे जाऊ लागली. जितू दादा, ती म्हणाली. जितूने एका झटक्यात दोन्ही हात नमस्कारासारखे करून एकमेकांवर आपटले आणि मान जोरात हलवली. तो हेच सांगू पाहत होता, माझ्यापासून दूर राहा. जितू सरळ तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. आता मात्र देविकाचे डोळे काठोकाठ भरले. हो, तिच्यामुळे जितूला खूप काही सहन करावं लागलं, पण ते तिने मुद्दाम केले नव्हते की त्यात तिचा दोष नव्हता. तिने डोळे पुसले व अबीरकडे पाहिले. त्याने डोळ्यानेच तिला शांत केले. देविका, आता मोबाईल चालू कर. त्याने खिशातून एक व्हिजिटिंग कार्ड काढून दिले. यावर माझा नंबर आहे, तो सेव्ह कर. अबीर, मी माझी कार घेऊन जातो ऑफिसला. तू जितूला त्याच्या घरी घेऊन जा. काय कारण सांगायचे ते बघा. रात्री भेटू घरी. असे म्हणून अभिजित तिथून निघून गेला. जितूही पटकन अबीरच्या कारकडे गेला. तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी समजावेन जितूला. मी आहे. अबीर तिच्याकडे बघत बोलला. देविका फक्त त्याच्याकडे बघत होती. अबीर निघून गेला. देवी, ये बाळा, बस. विश्वंभर सावकार बोलले. व्यंकटेश सावकार बोलले. हो बाबा, आली. देविका त्यांच्या बाजूला पाठीमागे बसली. ड्रायव्हरने ती आलिशान कार सावकार विलाकडे घेतली. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित.